माझी पत्नी मला रोज फोन करायची आणि म्हणायची, "पिताजी मला खूप मारतात, मला सोबत घेऊन चल." तेव्हा मी हैराण होत असे, कारण माझे पिताजी खूप निर्मल स्वभावाचे आणि धार्मिक विचारांचे होते. ते असं काही करू शकत नाहीत. मी खोटं बोलत आहे. तू स्वतः येऊन बघ. रोजच्या तणावाने कंटाळून एके दिवशी मी अचानक घरी आलो. घरात प्रवेश केला तेव्हा समोरचा दृश्य पाहून मी थबकलो. माझी पत्नी पिताजींच्या वरती, "पिताजी रेखाचा ख्याल ठेवा आणि रेखा, तूही पिताजींचा ख्याल ठेव." तुम्ही दोघे इथे एकमेकांचा सहारा बना. मी विदेशात जात आहे. मला तिथे कोणत्याही प्रकारचा तणाव येऊ नये. मी पिताजी आणि रेखा दोघांनाही सांगितलं. दोघांनी सहमती दर्शवत डोके हलवलं. पिताजी म्हणाले, "रेखा माझ्या मुलींसारखी आहे. मी तिच्याशी काहीही चुकीचं वागणं प्रयत्न करेन." रेखा ही हसली आणि नम्रतेने म्हणाली, "तुम्ही निश्चिंत होऊन जा. मी इथे आहे ना, पिताजींचा खूप चांगला ख्याल ठेवेन. तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवू देणार नाही. तुमच्या जागी पिताजींचा मुलगा बनून दाखवेन." यानंतर मी निश्चिंत झालो. मी मनातून ईश्वराचं आभार मानू लागलो, की माझं कुटुंब सामान्य पारंपरिक घरांसारखं नव्हतं, जिथे सासू-बहीण किंवा ससूर-बहीण अशा नात्यात खिंचाव आणि कडवटपणा असतो. माझे पिताजी आणि माझी पत्नी एकमेकांना खरोखर बाप-मुलगी सारखं समजत होते. या दोघांमध्ये कधीही कोणत्याही गोष्टीवरून भांडण झालं नव्हतं. मनातही कोणतीही कडवटपणा नव्हती. दोघे नेहमी मिळून-जुळून प्रेम आणि सन्मानाने राहत होते. रेखा पिताजींचा खूप आदर करायची आणि पिताजी नेहमी तिच्यावर स्नेहभरी नजर टाकत. मी बाहेर जात होतो आणि मला माहीत होतं की हे दोघे एकमेकांचा सहारा बनतील. तरीही मी या दोघांना समजावून सांगणं गरजेचं समजलं होतं. कदाचित मन शांत करायचं होतं किंवा विचार जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे मनात एक अनोळखी भीती होती की मागे सगळं ठीक राहील का नाही. काही दिवसांनी मी विदेशासाठी रवानचा आशात उडालं तेव्हा खिडकीतून बाहेर पाहताच माझ्या डोळ्यांना पाणी आलं. मनात एक प्रार्थना होती की भगवान माझ्या मागे सोडलेल्या नात्यांना आपल्या सुरक्षेत ठेवा. मला माहीत नव्हतं की मागे कोणत्या परीक्षा सोडून जात आहे. रोजच्या तणावाने माझ्या मेंदूवर वाईट परिणाम होणार होता आणि जो मी 5 वर्षांच्या कालावधीसाठी जात होतो. मला माहीत नव्हतं की एका वर्षाच्या आतच मला परत यावं लागेल. जेव्हा मी बाहेर पोहोचलो की एका रेखाच्या आतच मला परत सुरुवात केली. ही रक्कम तिच्या वैयक्तिक खर्चासाठी आणि घराच्या मोठ्याला रकच्या गरजांसाठी होती. पिताजींचा खाणापिणं, औषधं आणि घराच्या मोठ्या खर्चांचे पैसे मी वेगळे पिताजींच्या खात्यात पाठवत असे. माझं मन घराच्या बाजूने पूर्णपणे निश्चिंत होतं, कारण मला विश्वास होता की दोघे एकमेकांचा ख्याल ठेवत आहेत. पिताजी आणि रेखा खरोखर एकमेकांचा सहारा बनले होते. रेखा घर सांभाळत होती. पिताजींच्या औषधांचा ख्याल ठेवत होती आणि त्यांच्या जेवण-पिण्याचा वेळ ठरवून दिला होता. पिताजीही तिच्यावर गर्व करत आणि प्रत्येक फोनवर म्हणत, "भगवान तुला सुखी ठेवो." इकडे मी मन लावून काम करत होतो. माझं काम इथे कठीण नक्कीच होतं, पण मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि परिश्रमाने करत होतो. कारण मागून कोणतीही चिंता नव्हती. त्यामुळे मी पूर्ण लक्ष माझ्या कामावर देत होतो. मालकांना माझं काम आवडायला लागलं होतं आणि ते माझ्यावर प्रसन्न राहायला लागले होते. पाहता पाहता परिस्थिती बदलायला लागली. फक्त महिन्यांच्या कालावधीत मला 2 प्रमोशन मिळाली आणि 2दा माझ्या पगारात वाढ झाली. हे सगळं माझ्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नव्हतं. मी आधीपेक्षा जास्त परिश्रम करायला लागलो होतो, कारण मला माहीत होतं की हे सगळं माझ्या घरच्यांच्या प्रार्थनांचा परिणाम आहे. मी माझ्या प्रत्येक यशाची बातमी आधी पिताजींना देत असे. मी त्यांना फोन करून सांगत असे. तेव्हा ते आनंदाने आशीर्वाद देत आणि म्हणत, "भगवान तुला तरक्की दे." यानंतर मी रेखाला सांगत असे. तीही माझं यश ऐकून खूप आनंदी होत आणि म्हणत, "पहा, तुम्ही लवकरच इतके योग्य होऊन जाल की परत इंडियात जाऊन तुमचा काही व्यापार सुरू करू शकाल. मग तुम्हाला पूर्ण 5 वर्ष बाहेर राहण्याची गरज पडणार नाही." तिचा आनंद पाहून मीही संतुष्ट होत असे. ती मला किती प्रेम करत होती आणि माझी किती वाट पाहत होती. मी ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणत होतो. माझ्यापासून दूर राहणं तिच्यासाठीही खूप कठीण होतं. पण मी हे सगळं तिच्या हितासाठी आणि आमच्या येणाऱ्या मुलासाठीच करत होतो. मला हवं होतं की माझं मूल सुरक्षित आणि चांगल्या भविष्यात डोळे उघडावं. मला इथे आलेला 1 महिने झाले होते. जेव्हा मी इथे पोहोचलो तेव्हा काही दिवसांत रेखा मला संतानाची खुशखबर सांगितली होती. ही बातमी ऐकून माझ्या आनंदाची सीमा राहिली नव्हती. आता माझ्या मुलाच्या जन्माचा वेळ खूप जवळ आला होता. मी अमेरिकेच्या खात्यात अतिरिक्त रक्कम पाठवायला लागलो होतो, जेणेकरून ती आपला विशेष ख्याल ठेवू शकेल. पिताजींसमोर हात पसरावा लागू नये. तसेच ती माझ्या मुलासाठी आवश्यक सामान वेळेपूर्वी विकत घेईल, जेणेकरून कोणत्याही क्षणी कोणतीही अडचण येणार नाही. माता-पिता होणं कोणत्याही पतीसाठी एक खूप मोठं आशीर्वाद असतं. मीही माझ्या येणाऱ्या मुलाबद्दल विचार करून खूप आनंदी होत असे.
मी अनेकदा रात्री जागून हेच विचारत राहत असे की माझं मूल कसं असेल, ते कोणावर गेलं असेल, त्याची पहिली आवाज कशी असेल. माझं मन खूप हवं होतं की मूल होण्याच्या वेळी मी रेखाजवळ राहू, मी तिचा हात धरून तिला धैर्य देऊ, तिला सांत्वन देऊ, तिच्या वेदना माझ्या शब्दांनी कमी करण्याचा प्रयत्न करू. पण परिस्थिती मला परवानगी देत नव्हती. मी रोज भगवानाकडे प्रार्थना करत असे की रेखा आणि माझं मूल दोघंही कुशल राहोत आणि तो दिवसही लवकर यावा जेव्हा मी माझ्या मुलाला माझ्या बाहुल्यात घेऊ शकेन. रेखाही प्रत्येक वेळी मला चांगल्या काळाची आशा देत असे. तिच्या गोष्टी ऐकून माझ्या मनात एक आशा जागृत होत असे की कदाचित खरोखर माझा हा विदेशाचा प्रवास तात्पुरता असेल आणि मी लवकर माझ्या घरी, माझ्या वडिलांकडे आणि माझ्या पत्नीकडे परत येऊ शकेन. पण मी हे जाणत नव्हतो की नशीब माझ्यासाठी पुढे कोणता वळण लपून बसला आहे आणि ही शांती जास्त दिवसांची पाहुणी नाही. थोडे दिवस आणखी गेले की माझा मुलगा शांतनू जन्माला आला. तो खूप सुंदर आणि निरोगी होता. रेखाने मला त्याची फोटो पाठवली तेव्हा मी ओलसर डोळ्यांनी किती वेळ तो फोटो पाहत राहिलो. आमच्यासारखे आणखी कितीतरी परदेशी असतात ज्यांना आपल्या शांतनूच्या बालपण पाहणंच नशिबी नसतं. मोठ्या वयात लग्न केल्यावर काही वर्षांनी आपल्या पत्नीला सोडून येतात आणि परदेशातच वृद्धापकाळ काढतात. मुलाच्या जन्मानंतर माझ्या आयुष्यात एक विचित्र शांती आली होती. मी दिवसात अनेक वेळा त्याचा फोटो पाहत असे. त्याचे छोटे हात, त्याच्या बंद डोळ्या आणि त्याच्या चेहऱ्यावर ती मासूमशी हसू माझी सगळी थकवा हलकी करायची. रेखाही आधीप्रमाणे फोनवर आनंदाने आनंदाने बोलायची. ती मुलाच्या प्रत्येक छोट्या छोट्या हालचाली मला सांगायची. कधी म्हणायची आज खूप झोपला आहे, कधी म्हणायची आज खूप जास्त रडला आहे. मी हसत हसत ऐकत राहत असे, पण हळूहळू तिच्या आवाजात ती आधीची चमक कमी होऊ लागली. सुरुवातीला मला वाटलं कदाचित मुलाला जन्म देण्याची कमकुवतपणा आहे किंवा मुलाच्या जबाबदारीने तिला थकवून टाकलं आहे. ती फोनवर लांब लांब बोलायची नाही. जास्त करून संक्षिप्त उत्तरं देत असे. मी विचारलं तर म्हणायची सगळं ठीक आहे, फक्त थोडी थकली आहे. मग एके दिवशी तिने दबक्या शब्द सांगितलं. विकास, मन खूप घाबरतंय. मी लगेच विचारलं. तिने विषय बदलला. मी पुन्हा विचारलं, तर ती म्हणाली, काही नाही, फक्त कधी-कधी फोन कमी होऊ लागले. त्या दिवसानंतर तिचे फोन कमी होऊ लागले. जेव्हा मी स्वतः कॉल करत असे तेव्हा ती अनंतर बोलते. ही गोष्ट मला खूप विचित्र वाटायला लागली कारण आधी ती पिताजींसमोरच माझ्याशी बोलायची. मी 1-2 वेळा पिताजींना फोन केला तेव्हा ते अगदी सामान्यपणे बोलत. मुलाची प्रशंसा करत आणि रेखाबद्दल म्हणत की खूप ख्याल ठेवते. त्यांच्या बोलण्यात कोणत्याही प्रकारची कठोरता किंवा राग नव्हता. काही दिवसांनी पहिल्यांदा तक्रार केली. तिने सांगितलं, विकास कधीकधी पिताजी खूप तक्रार केली, पण तीही खूप सावधानीने. मी चौंकलो. मी म्हणालो, ते तर सुरुवातीपासून असं नव्हते. तिने हळूवार म्हणाली, कदाचित वयाचा परिणाम आहे. मी गोष्ट तिथेच संपवली. पण यानंतर तिच्या तक्रारी वाढू लागल्या. कधी म्हणायची पिताजी नकळत दांडतात, कधी म्हणायची माझ्यावर संशय करतात, कधी म्हणायची मुलाच्या रडण्यावर रागावतात. प्रत्येक गोष्ट दबक्या शब्दात होत असे. जणू काही ती काहीतरी सांगू इच्छित असे पण घाबरत असे. एक रात्री तिने रडत फोन केला. मी घाबरलो. मी विचारलं, काय झालं? ती बराच वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, विकास, मी आता आणखी सहन करू शकत नाही. मी मनात धडधडत म्हणालो, साफ साफ बोल. ती म्हणाली, मी खूप प्रयत्न करत आहे की घर बिघडू नये, पण आता माझ्यापासून होत नाही. मी कठोर स्वरात म्हणालो, रेखा, तू मला गोल गोल फिरवून बोलू नकोस. सगळं सांग, समस्या काय आहे? तिने लांब श्वास घेतला. मग ती शब्द बोलली, ज्यांनी माझ्या पायाखालची जमीन हलवून टाकली. ती म्हणाली, पिताजी, तुमचे पिताजी मला मारतात. माझ्या हातातून फोन पडायला आला. माझ्या मेंदूने लगेच ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला. मी रागात म्हणालो, हे शक्य नाही. ते इतके धार्मिक स्वभावाचे माणूस आहेत आणि त्यांचा स्वभाव इतका निर्मल आहे. तू खोटं बोलत आहेस. तिने रडत म्हणाली, मला माहीत होतं, तू हेच सांगशील. म्हणून मी इतके दिवस गप्प राहिले. पण आता मी तुमच्या मुलाच्या खातीर हे सगळं सहन करू शकत नाही. ते मला ढकलतात, हाताने पकडून झिंझोरतात, कधी कधी तर जमिनीवरही पडायला लावतात. माझं हृदय जोरजोराने धडधडायला लागलं. एका बाजूला माझ्या पत्नीची रडणारी आवाज होती, दुसऱ्या बाजूला माझ्या पिताजींचा गौरवशाली चेहरा. मी समजू शकत नव्हतो की कोणावर विश्वास ठेवावा. कृपया मला सोबत घेऊन जा, मी इथे राहू इच्छित नाही. माझ्या पत्नीची रडणारी आवाज ऐकून मी खूप अस्वस्थ झालो होतो. तिने तर हे रोजच्या प्रकरण बनवून त्रास देत असे. वारंवार एकच गोष्ट सांगत असे की मला सोबत घेऊन जा, तुमचे पिताजी मला मारतात. यानंतर परिस्थिती अशी होती की माझा अस्वस्थ होणं सार्थ होतं. माझे पिताजी खूप चांगले होते. ते आपल्या सूनबरोबर कोणत्याही प्रकारचं वाईट वागणं करू शकत नव्हते. या गोष्टीचा मला पूर्ण विश्वास होता. पण माझ्या पत्नीच्या वारंवार एकाच गोष्टीने मला याबद्दल विचार करायला भाग पाडलं होतं.
माझं मन हवं होतं की मी पिताजींना विचारू, पण लाज वाटत असे. पिताजी काय विचार करतील की त्यांचा मुलगा त्यांच्यावर संशय करत आहे, त्यांच्या नियतीवर प्रश्न उपस्थित करत आहे. हेच विचार माझ्या जिभेवर कुलूप लावून देत असे आणि मी पिताजींशी याबद्दल कोणतीही गोष्ट बोलत नसे. पण माझ्या पत्नीच्या रोजच्या एकाच रटाने माझी चिंता दिवसेंदिवस वाढत चालली होती. मला समजत नव्हतं की मी माझी अडचण कोणाशी शेअर करू. हृदय आणि मेंदू यांच्यात एक युद्ध चालू होतं. एक दिवशी माझ्या पत्नीचा फोन आला. तिने सांगितलं, "बस आता खूप झालं आहे. माझ्या सहनशीलतेची सीमा संपली आहे. मी तुमच्या पिताजींची मार आणखी सहन करू शकत नाही. ते नकळत माझ्यावर हात उचलतात. बाहेरून येतात आणि येताच मला मारायला सुरुवात करतात. जर तुम्ही थांबवू शकत नाही किंवा मला सोबत घेऊन जाऊ शकत नाही, तर मला घटस्फोट द्या. कारण मला तुमच्याबरोबर राहायचं नाही. मी का तुमच्या घरात तुमच्यानंतर हे सगळं सहन करू? एकतर मी पती परदेशात असताना ससुराळात बसले आहे. सगळ्यांची सेवा करते. 2 वेळा जेवण बनवून देते आणि वरून मारही खाते. माझा काय दोष आहे? मी इतकीही गेली गुजारी नाही. माझ्या पत्नीची ही बातमी ऐकून आता माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता की मी पिताजींशी याबद्दल स्पष्ट बोलू की शेवटी ते माझ्या पत्नीवर हात का उचलत आहेत. तिने ज्या दृढतेने आणि आत्मविश्वासाने हे सगळं सांगितलं होतं, त्याने मला आतून हलवून टाकलं होतं. माझं हृदय वारंवार पिताजींच्या बाजूने साक्ष देत होतं की ते आपल्या सूनबरोबर असं चुकीचं वागणं करू शकत नाहीत. पण माझा मेंदू वारंवार या युक्तिवादाला नाकारत असे आणि म्हणत असे की तू घरी नाहीस आणि ससुराळ तर ससुराळच असतं. कदाचित पिताजींनी खरोखर माझ्या पत्नीशी काही अनुचित वागणं केलं असेल. मी पिताजींना फोन केला. खूप सावधानीने त्यांना विचारलं की तुमचे रेखाशी संबंध ठीक आहेत का? ती तुमच्याशी काही बदतमीजी वगैरे तर करत नाही ना? पिताजी म्हणू लागले, "नाही बेटा, अशी कोणतीही गोष्ट नाही. तू याबद्दल बिलकुलही चिंता करू नकोस." तेव्हा मी सांगितलं, "जर ती तुमच्याशी ठीक राहते असेल, तर मग तुम्ही तिच्याशी का चुकीचं वागत आहात?" का तिला रागात सांगितलं, "हे सगळं खोटं आहे." त्यांनी रागात सांगितलं, ठेवू इच्छिते. तुला हवं असेल तर अचानक येऊन स्वतः बघ. मी कधीही तुझ्या पत्नीवर हात उचलला नाही. ना कधी तिला काही सांगितलं आहे. मी आजपर्यंत तिला डांटलंही नाही. तुझ्या मुलावरही खूप प्रेम करतो. बेटा, मी तो पिता नाही, जो आपल्या मुलांचं घर बिघडवण्याचा प्रयत्न करतो. तू परदेशात होतास आणि आपल्या पत्नीची जबाबदारी मला सुपूर्द करून गेला होतास आणि मी ती चांगल्या प्रकारे निभावत आहे. जर तुझ्या पत्नीला काही तक्रार असेल तर ती मला सांगू शकते. मला तिच्यावर कोणताही गिला नाही, पण तुझ्यावर तक्रार नक्कीच आहे. तू आपल्या वडिलांवर संशय केला आहेस. पिताजींच्या शब्दांनी माझ्या मेंदूला गोंधळात टाकून ठेवलं होतं. समजत नव्हतं की कोणावर विश्वास ठेवावा. फोन बंद झाला तेव्हा मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ होतं. जर रेखा खरं बोलत असेल तर मी किती मोठा क्रूर आहे आणि जर ती खोटं बोलत असेल तर माझ्या वडिलांची प्रतिष्ठा धोक्यात आहे. काही दिवसांच्या संभ्रमानंतर मी निर्णय घेतला. मी कोणालाही काही न सांगता रजा घेतली, तिकीट बुक करून घेतलं आणि अचानक भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. मी हे सगळं फोनवर सोडवू इच्छित नव्हतो. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी सगळं पाहू इच्छित होतो. जेव्हा मी घराच्या दारापाशी पोहोचलो तेव्हा माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. आज न कळत कोणतं सत्य माझ्यासमोर येणार होतं. पण मी इतकं जाणत होतो की आपल्या 2 प्रिय नात्यांपैकी एकाची बलिदान मला आज द्यावं लागणार होतं. मी दार उघडलं. आत प्रवेश करताच एक जोरदार आवाज आला. मी काही पावलं पुढे गेलो आणि जो दृश्य डोळ्यांसमोर होतं त्याने माझे होश उडवून टाकले. माझी पत्नी रेखा माझ्या पिताजींना जमिनीवर पाडून त्यांच्यावर झुकली होती. तिचे हात हवेत उचललेले होते आणि पिताजी जमिनीवर विवश पडले होते. माझ्या डोळ्यांसमोर अंधार छा गेला. माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर आली. माझी किंचाळी ऐकून रेखाच्या हात तिथेच थांबले. ती चौंकून माझ्याकडे वळली. तिच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला होता. पिताजी जमिनीवर पडून हापत होते. त्यांच्या कपाळातून रक्त वाहत होतं. मी लगेच पुढे गेलो आणि पिताजींना आधार देऊन उठवलं. माझे हात थरथरत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात आग लागली होती. मी पिताजींना सोफ्यावर बसवलं. पाणी पाजलं. त्यांचे हात थरथरत होते, पण त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःख होतं. ते वारंवार हेच म्हणत राहिले, "बेटा, मी कधीही यावर हात उचलला होतो." रेखा भिंतीला टेकून थरथरत उभी होती. मी कठोर आवाजात रेखाला विचारलं, हे सगळं काय आहे? ती आधी गप्प राहिली. मग हळूहळू तिचे अश्रू वाहू लागले. तिने सांगितलं की तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तिला साफ बोलायला सांगितलं. तेव्हा तिने ते सत्य सांगितलं जे तिच्या मनात पलत होतं. तिने सांगितलं की जेव्हा तिने माझ्या तरक्की आणि प्रमोशनच्या बातम्या ऐकल्या तेव्हा तिच्या निर्माण झाला. ती समजू लागली की माझ्या कमाईवर सर्वात पहिला हक्क तिच्याच आहे. तिला वाटू लागलं की पिताजी माझी कमाई खात आहेत. तर वास्तविकता
ही होती की पिताजी फक्त आपला हक्क घेत होते. तिने सांगितलं की तिला हवं होतं की घराचं सगळं नियंत्रण तिच्या हातात यावं. तिला हवं होतं की मी तिला आपल्याकडे बोलावून घेऊन जावं आणि ती माझ्या कमाईची एकमेव वारसदार बनावी. या लोभात तिने पिताजींशी बदतमीजी सुरू केली. बोलण्यातून वागण्यातून मग ढकलण्यापर्यंत गोष्ट पोहोचली. जेव्हा पिताजींनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने आरोप त्यांच्यावरच टाकले. तिने मला खोटं फोन केलं. रडत राहिली जेणेकरून मी पिताजींवर संशय करू. ती हे सगळं या विश्वासाने करत होती की मी कधीही अचानक परत येणार नाही. रेखा जमिनीवर बसली. तिने माझे पाय पकडले. ती रडत रडत माफी मागू लागली आणि म्हणू लागली, मी आंधळी झाले होते. मी लोभात सगळं बर्बाद केलं. मला माफ करा. मी तिचे हात झटकून टाकले. माझं हृदय तुटलं होतं. एका बाजूला पिताजी होते ज्यांनी सगळं आयुष्य सत्य आणि धर्मावर घालवलं होतं. दुसऱ्या बाजूला पत्नी होती ज्याने लोभात सगळे नाते रौंदून टाकले होते. मी रेखाला सांगितलं, तू आता या घरात राहणार नाहीस. मुलाला मी माझ्याकडे ठेवेन, कारण मी माझ्या मुलाला या लोभ आणि खोट्याच्या वातावरणात वाढवू शकत नाही. रेखा गप्प झाली. तिच्या डोळ्यात पश्चात्ताप होता, पण आता खूप उशीर झाला होता. मी पिताजींच्या चरणात बसून माफी मागितली. ते रडू लागले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सत्य शेवटी समोर येतच. त्या दिवशी मी शिकलो की प्रत्येक रडणारी आवाज पीडिताची नसते आणि प्रत्येक शांत व्यक्ती अत्याचारी नसतो. अनेक वेळा लोभ नात्यांना इतक्या हदेपर्यंत आंधळं करतो की माणूस आपल्या आत्म्यालाही विकून टाकतो.